नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज IIT दिल्लीच्या दीक्षांत सुवाळ्याक संबोधीत करतले. ते पदवीधर आनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांवांगडाच 587 PhD संशोधकां सयत 3000 परस चड विद्यार्थ्यांक संबोधीत करतले. भरती परीक्षेत कथीत अनियमिततायेक लागून आंदोलन करपी विद्यार्थ्यांवांगडा काल झारखंड सरकाराची पयली औपचारीक बसका जाली. भारताचे पाकिस्तानाकडेन आशिल्ले संबंद फकत भय, वैर आनी हिंसाचार मुक्त वातावरणातूच मुखार वचूंक शकतात अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ. एस. जयशंकर हांणी सांगलां. भारत आनी श्रीलंका हांणी काल नवी दिल्लीत वीज क्षेत्रांतल्या द्विपक्षीय सहकार्याविशीं जाल्ले बसकेचो नियाळ घेतलो आनी भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान आनी ओडिशांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज IIT दिल्लीच्या 57व्या पदवीदान सुवाळ्याक संबोधीत करतले. ते पदवीधर आनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांवांगडाच 587 PhD संशोधकां सयत 3000 परस चड विद्यार्थ्यांक संबोधीत करतले. सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी सांगले की IIT दिल्लीन संशोधन आनी नवकल्पनांच्या क्षेत्रांत व्हड योगदान दिलां. ह्या संस्थेच्या विद्यार्थी आनी शिक्षकां मदीं उपस्थित रावपाक ते इच्छूक आसात. काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिशदेक संबोधीत करतना IIT दिल्लीचे संचालक रंजन बॅनर्जी हांणी सांगलां की प्रधानमंत्री मोदी प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल, डिरेक्टर्स गोल्ड मेडल, शंकर दयाल शर्मा गोल्ड मेडल आनी परफेक्ट 10 गोल्ड मेडल्स हे ह्या संस्थेचे महत्वाचे पुरस्कार गुणवंत विद्यार्थ्यांक वितरीत करतले. बॅनर्जी हांणी मुखार सांगले की प्रधानमंत्री IIT दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसात स्थापीत केल्ल्या परमप्रज्ञा ह्या AI आधारीत हाय परफॉर्मन्स सुपर कम्प्युटिंग सुविधेचे लेगीत उक्तावण करपाचे आसात. भारतान आंतरराष्ट्रीय उदका मार्गांवरवीं सुरक्षीत आनी बिगर आडखळीची वाहतूक तशेंच वेपाराच्या मुक्त प्रवाहाचो उलो मारला, कारण भारताच्या जहाजांची आनी खलाशांची सुरक्षा आनी रक्षण हाका तांणी व्हड प्राधान्य दिलां. नवी दिल्लीत पत्रकारांक म्हायती दितना विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगले की आखाती प्रदेशांतलीं सगळीं भारतीय मिशनां थंयच्या वाहतूक मंत्रालय आनी सागरी प्राधिकरणांकडेन संपर्कात आसात. सेगीत हेल्पलायन्स चालू आसात जेणे करून आधार जाय आशिल्ली कोणूय व्यक्ती तांचे कडेन संपर्क साधूं शकतात. नवी दिल्लीन नागरी पायाभूत सुविधा आनी नागरी जहाजां तशेंच खलाशांक लक्ष करपासावन पयस रावपाचो उलो मारला. अमेरिकेच्या प्रस्तावित परदेशी योगदान सुधारणा विधेयकाचेर घेतिल्ल्या आक्षेपाच्या प्रश्नाचेर उलयतना जयस्वाल हांणी सांगले की भारतान हे आक्षेप न्हयकारल्यात आनी तांचे कायदेशीर विशय हे तांचे अंतर्गत विशय आसात जाचेर संसदेक निर्णय घेवपाचो अधिकार आसा. While we are coordinated with Ministry of Shipping and local authorities in West Asia in the Gulf region, we continue to call for safe and unimpeded navigation and free flow of commerce through international waterways. We also call upon all parties to refrain from targeting civilian infrastructure and civilians, especially commercial vessels and seafarers. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आयज मुंबईत नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडाच्या नव्या कार्यालयाचे उक्तावण करतले. गृहमंत्री महाराष्ट्राच्या राज्य नागरी सहकारी बँक महासंघ आणि जिल्हो संघटनांच्या प्रतिनिधींकडेन लेगीत संवाद साधतले. उपरांत मंत्री शहा BSE आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्रात हाजीर रावतले. नागरी सहकारी बँकांची सायबर सुरक्षा बळकट करपा खातीर ते सुरक्षा ऑपरेशन्स सेंटरचे उक्तावण करपाचे आसात. झारखंड सरकार आनी आंदोलन करपी विद्यार्थ्यांच्या 10 वांगड्यांची पयली औपचारीक बसका काल सांजे JPSC आनी JSSC परीक्षेच्या जाल्ल्या अनियमिततायेक लागून जाली. सुमार 1.5 वरांचे बसकेत विद्यार्थ्यांनी भरती परीक्षेत पारदर्शकताय, आरोपाची निपक्षपाती चौकशी आनी भरती प्रक्रियेत व्यापक सुदारणा करपाची मागणी परतून दिली. ह्या उलोवपांत 4 राज्यमंत्री आनी आयुक्त हांणी सरकाराचे प्रतिनिधित्व केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांक सरकार सकारात्मक पावलां उबारतले अशें सांगून बसके वेळार उक्तायल्ले सगळे प्रश्न मुखेलमंत्र्यांमुखार दवरतले अशें आश्वासन मंत्रिमंडळान दिलां. विद्यार्थ्यांनी ही उलोवणी सकारात्मक आशिल्ली अशें म्हळां, पूण लेखी निर्णय आनी ठोस कारवाय सुरू जाय मेरेन निशेध चालू उरतलो अशें म्हळें. सरकार संवेदनशील आसा आनी संवादांतल्यान हो प्रश्न सोडोवपाक कटिबद्ध आसा अशें मुखेलमंत्री हेमंत सोरेन हांणी सांगलां. सरकार की ओर से 4 मंत्रियों और विकास आयुक्त ने वार्ता में भाग लिया। मंत्रियों ने छात्रों की मांगों पर सकारात्मक कार्रवाई का भरोसा दिलाते हुए कहा कि वार्ता में उठाए गए सभी मुद्दों से मुख्यमंत्री को अवगत कराया जाएगा।
छात्र प्रतिनिधियों ने वार्ता को सकारात्मक बताया, लेकिन स्पष्ट किया कि लिखित निर्णय और मांगों पर ठोस कार्रवाई होने तक धरना और भूख हड़ताल जारी रहेगी। उन्होंने कहा कि यदि 10 अगस्त तक संतोषजनक निर्णय नहीं लिया गया तो पूर्व निर्धारित विधानसभा घेराव कार्यक्रम आयोजित किया जाएगा। इस बीच मुख्यमंत्री हेमंत सोरेन ने कहा कि सरकार छात्रों की समस्याओं के प्रति संवेदनशील है और संवाद के माध्यम से समाधान निकालना चाहती है। महविश रहमान, आकाशवाणी समाचार, रांची। भारत आणि श्रीलंका हांणी काल नवी दिल्लीत वीज क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्यांविशीं जाल्ले बसकेचो नियाळ घेतलो. हे बसकेत भारतीय शिष्टमंडळाचे फुडारपण केंद्रीय वीज आनी घरां आनी शारी वेवहार मंत्री मनोहर लाल हांणी केले, जाल्यार श्रीलंकेच्या बंदरां आनी नागरी विमान येरादारी मंत्री आनी उर्जा मंत्री अनुरा करुणा थिलाके हांणी श्रीलंकेचे शिष्टमंडळाचे फुडारपण केले. वीज मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण प्रस्तावित भारत श्रीलंका हाय व्होल्टेज डिरेक्ट करंट जोडणी सयत चालू आशिल्ल्या द्विपक्षीय उपक्रमांची प्रगतीचो दोनूय मंत्र्यांनी नियाळ घेतलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावेल्यो खबरो. विदेश व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर हांणी लोकसभेत एका लिखीत जापेत सांगला की भारताचे पाकिस्तानाकडेन आशिल्ले संबंद फकत भय, वैर आनी हिंसाचार मुक्त वातावरणातूच मुखार वचूंक शकतात. पुलवामा दहशतवादी हल्ल्या उपरांत भारतान पाकिस्तानाक दिल्लो मोस्ट फेवर्ड नेशन दर्जो फाटीं घेतलो आनी पाकिस्तानांतल्यान येवपी वा थंय निर्यात जावपी सगळ्या म्हालाचेर अबकारी कर 200% पर्यंत चड वाडयला. पुलवामा हल्ल्या उपरांत भारतान सिंधू उदका कबलात स्थगीत दवरप, अटारी चेकपोस्ट बंद करप, विजा मर्यादीत करप आनी आपापल्या मिशनांमदी राजनैतिक आनी अधिकृत उपस्थिती कमी करप ह्या सारक्यो जायत्यो कारवायो केल्यात. संसदेन सूक्ष्म, ल्हान आनी मध्यम उद्देग विकास सुधारणा विधेयक 2026 मंजूर केला. लोकसभेन ताका मान्यताय दिली. राज्यसभेन सोमारा हे विधेयक मंजूर केल्ले. एमएसएमई मंत्री जितन राम मांझी हांणी सूक्ष्म, ल्हान आनी मध्यम उद्देग विकास कायदो 2006 मदी सुधारणा करपा खातीर काल हे विधेयक मांडिल्ले. The bill aims to address payment delays and simplify dispute resolution. The legislation provides that every central public sector enterprise must settle all invoices for procurement of goods or services from MSMEs on the trade receivables discounting system. As per the bill, if mediation fails in case of dispute, then the reference for arbitration must be made within 30 days from the date of termination of mediation. It also adds that an award must be made within 90 days from the date of completion of pleadings. The bill provides that if a case has been pending for more than 6 months, at least 50% of the awarded amount must be paid to the supplier. पंजाबाचे राज्यपाल आणि चंडीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया हांणी आवयांक पंजाबातल्या घुवळी वखदां आडच्या झुजाचे नेतृत्व करपाक प्रोत्साहन दिलां. तांणी सांगलें की आवय आनी तिच्या भुरग्यां मदीं आशिल्लो भावनीक संबंद तिका आपल्या भुरग्यांक घुवळी वखदां सावन पयस दवरपाक प्रोत्साहन दिवपा खातीर सगळ्यात प्रभावी अशें बळगें दिता. पंजाब LIT फावंडेशन आनी चंडीगड शिक्षण विभागान आयोजीत केल्ल्या मदर्स अगेन्स्ट ड्रग्स कार्यशाळेक संबोधीत करतना राज्यपालांनी ह्या मोहिमेची संकल्पना मांडिल्ली खातीर फाउंडेशनाचे सहसंस्थापक खुशवंत सिंग हांच्या प्रयत्नांची तोखणाय केल्या. भारतीय वेटलिफ्टर तितली माझी हिने ताशकंद उझबेकिस्तान हांगा सुरू आशिल्ल्या आशियाई यूथ आनी ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपात बायलांच्या 45 किलो गटात रुप्या पदक जिखून देशा खातीर प्रभावी सुरवात केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान आनी ओडिशात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उदेंत उत्तर प्रदेश, अस्तंत राजस्थान, उदेंत मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, कोंकण, गोंय, आंध्र प्रदेश, केरळम, माहे आनी ईशान्य भारताच्या कांय वाठारांनी उटंगराचो पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आता खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज IIT दिल्लीच्या दीक्षांत सुवाळ्याक संबोधीत करतले. भरती परीक्षेत कथीत अनियमिततायेक लागून आंदोलन करपी विद्यार्थ्यां वांगडा काल झारखंड सरकाराची पयली औपचारीक बसका जाली. भारताचे पाकिस्तानाकडेन आशिल्ले संबंध फकत भय, वैर आनी हिंसाचार मुक्त वातावरणातूच मुखार वचूंक शकता अशें विदेश व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर हांणी सांगलां. भारत आनी श्रीलंका हांणी काल नवी दिल्लीत वीज क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्य
सहकार्यांविशीं जाल्ले बसकेचो नियाळ घेतलो आनी भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान आनी ओडिशांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.